नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑनलाईन अर्ज आता तुम्हाला तुमच्याच घरी बसून तुमच्याच मोबाईलने भरता येणार आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज मोबाईलने कसा भरायचा. मोबाईलने अर्ज भरण्याकरिता सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत ॲप्स डाउनलोड करावा लागेल. नारी शक्ती दूत ॲप्स ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर तुमच्याकडे असं एक इंटरफेस येणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचं अकाउंट बनवावं लागेल. म्हणजे तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. मी इथे माझा मोबाईल नंबर टाकत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे स्वीकारायचं आहे. स्वीकारल्याच्या नंतर इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुमच्याकडे एक OTP येईल. तो OTP तुम्हाला कॉपी करून किंवा तो OTP मेसेजमध्ये बघून तो OTP तुम्हाला इथे तुम्हाला तो OTP पेस्ट करायचा आहे. तो OTP पेस्ट केल्यानंतर आणि इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्हाला आता तुमची प्रोफाईलची माहिती भरायची आहे. इथे तुम्हाला क्लिक करून ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. आणि आता इथं तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका, ज्या तालुक्यात तुम्ही राहता तो तालुका, आणि त्यानंतर तुमचं गाव. मग त्यानंतर इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. ते लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर लॉग आउट करून घ्यायचं एकदा. त्यानंतर आणखी इथे एक तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. इथे लॉग इन करून घेतलं. त्यानंतर असा इंटरफेस खुलेल आणि आता इथं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अर्ज भरायचा आहे. आता ॲक्सेप्ट करून घेऊया. ओके. तर इथे महिलेचे पूर्ण नाव, इथे पतीचे नाव, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर इथे तुम्ही तालुका, तुमचं शहर, त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा पत्ता, जो आधार कार्डवर असेल तो पत्ता इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर आणि इथे तुमचा आधार कार्ड नंबर. त्यानंतर तुम्ही शासनाच्या कोणत्या येणाऱ्या योजनेचा लाभ घेत आहात का ते इथे टाकायचं आहे. घेत असाल तर
होय नसेल घेत तर नाही, तर आपण नाही क्लिक करायचं आहे. त्यानंतर वैवाहिक स्थिती म्हणजे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारक म्हणजे तुमचं नाव, तुमचा खाते क्रमांक, त्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड नंबर, आपला आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहे. इथे आधार कार्ड, त्यानंतर इथे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, त्याऐवजी तुम्हाला 15 वर्ष अगोदर राशन कार्ड किंवा 15 वर्ष अगोदर कोणतेही ओळखपत्र ते सुद्धा टाकता येईल. त्यानंतर तुम्हाला इथं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि अर्ज हमीपत्र व इथे बँक पासबुक आणि अर्जदाराचा इथे फोटो. तर त्यानंतर हे हमीपत्र ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे.